नमस्कार मित्रांनो, मी राधिका फराटे पुन्हा एकदा IAG भारत प्रस्तुत शेतकरी कट्ट्यावर तुमचं स्वागत करते. शेतात वाऱ्यामुळे पीक जर आडवं झालं पडलं तर समजून घ्या की ते वाऱ्यामुळे नाही, पिकाच्या कमकुवतपणामुळे पडलंय. मजबूत पीक कधीही कितीही वारं आलं तरी सुद्धा उभं राहतं, पण जर पीक आतूनच कमकुवत असेल तर ते वाऱ्यामुळे लगेचच आडवं होतं. खूप वेळा जास्त प्रमाणात नायट्रोजन खत दिलं गेलं असेल तर झाड छान उंच आणि हिरवं वाढतं दिसतं, पण देठ घट्ट न होता पातळ आणि नरम राहतात आणि त्यामुळे त्या पिकाला वजन आणि वाऱ्याचा ताण सहन होत नाही. अनेक वेळा हे जे पीक असतं त्याची मुळं जमिनीत खोलवर जात नाही, माती घट्ट होते आणि त्यामुळे मुळं जमिनीत खोलवर न गेल्यामुळे तुमच्या पिकाला जमिनीत घट्ट पकडच मिळत नाही आणि असं पीक थोडासा जरी वारा आला की हलकं सहज उचलून पडतं. यावरचा उपाय म्हणजे खत वाढवणं एवढाच नाहीये, संतुलित खतं वापरणं, पोटॅश आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्य असतात ते वापरून देठांना मजबूत करणं आणि तिसरी गोष्ट माती सैल ठेवून मुळांना खोलवर वाढू देणं. यामुळे देठ मजबूत होतात, मुळं मजबूत होतात आणि या दोन गोष्टी जर मजबूत असतील तर वारा तुमचं पीक पाडू शकत नाही. खूप साधी गोष्ट आहे, खूप सोप्या गोष्टी आहेत, पण आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही. म्हणूनच या ज्या गोष्टी सांगितल्या त्या नक्की वापरून बघा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी IAG भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.